ಅಕ್ಕನಿ ಕೇಳು ಚಿಕ್ಕನಿ ಮಾತು ಕುರುಳ ಧನುಗೆ ಮರುಳ ನೀನು ಚೆಲಿವನು ಚೆಲಿವನು ಪಂಡರಿರಾಯ ಚೆಲಿವನು ಎಲ್ಲಿ ದೂರಕ್ಕನೆ ಎಲ್ಲನಿ ಬರಾನೆ ಚೆಲಿವನು ಚೆಲಿವನು ಪಂಡರಿರಾಯ ಚೆಲಿವನು ಪುಂಡಲಿಕಾನೆ ಭಕ್ತಿನಿ ಬಂದ ರುಕುಮಾದೇವಿಯವರು ವಿಠ್ಠಲುಗ ಚೆಲಿವನು ಚೆಲಿವನು ಪಂಡರಿರಾಯ ಚೆಲಿವನು ಎಲ್ಲಿ ದೊರಕಾನೆ ಎಲ್ಲನಿ ಬರಾನೆ ಚೆಲಿವನು ಚೆಲಿವನು ಪಂಡರಿರಾಯ ಚೆಲಿವನು ಸಮಚರಣ ಸರೋಜಂ ಸಾಂಗೀಲಾಗುಧಾರಂ ಜಗನೇ ತಪಾನೆ ಮಂಡನ ಮಂಡನಾನಂ ತರುಣ ತುಳಸಿಮಾಲಾ ಕಂಜನಂ ಕಂಜನೇತ್ರಂ ಸದೈದೌಲಂ ವಿಠ್ಠಲಂ ಚಿಂತಯಾಮಿ ಪಾಂಡುರಂಗಾ त्यांच्या कृपेनं प्रतिसारे सर्व बाबाजी सद्गुरुदास हत्ते संतांच्या मताच्या नावरे अष्टांग हे करी दंडवता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वदने अंतरे प्रेम सुख शरण शरणजी हनुमंता तुमारुरा काय भक्तीच्या चमटा मधुरावया सुवटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रह दातलो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातो मनीन्द्रे समागस्ते तिष्ठं तमानन्दकरं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरुंचे मी तरी बालक ओवडा बोले का बापुडा वेचुका पाहुले मी तुझ पूर्ण मस्तक हे पाया
असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौली ज्ञानोबरायांच्या महाद्वारामध्ये ज्ञानोबराया समाधी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे, अलंकपुर निवासी असणारे, साधकाचे मायबाप असणारे, ज्यांच्या महाद्वारामध्ये सोन्याचं पिंपळ असणारे, महाविष्णूचे अवतार असणारे, 1400 वर्ष जगणाऱ्याला अभिमान घालवणारे असे म्हणजे ज्ञानोबरायांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा देव आहे. त्या देवाचं रूपाचं वर्णन या अभंगामध्ये. अभंगाकडे जाण्यापूर्वी देवाच्या रूपाचं वर्णन करतात. अभंग आहे ज्ञानोबरायांचं आहे. कीर्तन आहे कर्नाटकामध्ये. आणि अभंगाची भाषा गुरुजी कन्नडी. मला जमत, तुम्हाला जमते, तुम्हाला कळून जाते अर्थ. मी काही सांगू दे पण याचा अर्थ तुम्हाला कळाला. 2 बहिणीचा संवाद आहे. एका बहिणीनं पंढरपूरला निघत असताना दुसरीने विचारलं, अक्का कुठं चालली? तिने म्हणते, मी पंढरपूरला. पंढरपूरला? पंढरपूरला कशाला? काय काम आहे? सगळे लोक इकडं तिकडं, पंढरपूरला काय? तिथं देव आहे ग. देव आहे? कुठला देव आणि कसला देव आणि कुठून आला देव? वैकुंठाहून आला. हे लोक जाणारे कुठे? पंढरपूरला जातात. हे सगळे एवढे एवढे. मग असं देवाला बघायला जातात. देव आहेत तर कसं? छलवाड म्हणजे चांगलं आहे, सुंदर आहे, सकुमार आहे, त्या देवाला बघायला जायचं. मग असला देव आला कुठून? कुठून आला? सांगितलं वैकुंठाहून आला. मग वैकुंठाहून या परतवी तलावर पंढरपूर मध्ये आला कसं? कोण आणला? पुंडलिकाने भक्तीने, पुंडलिकरायानं भक्ती केली. भक्ती केल्यामुळे त्या भक्तीला, त्या देवाला बांधणीत आणलेलं आहे. असं 2 बहिणीचं संवाद ज्ञानोबरायांनी ऐकून आणि आपल्या गाथ्यामध्ये ते संवाद गोड वाटला. म्हणून माझ्या ज्ञानोबरायाने त्यांच्या गाथ्यामध्ये ते कन्नडावरून लिहून ठेवलेले. अभंगाकडे जाण्यापूर्वी गावकऱ्यांचं मन मोठे, अंतकरण मोठे नव्हे. या कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असेल, सचिव, कोषाध्यक्ष, कमिटी सगळ्यांनी अंतकरणातून तरुण मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी प्रेमाने हक मारलेले मार्गदर्शक असणारे परिषदेतून आलेले जवळपासचे 2 चॅनलवाले आमचे आदरणीय हरिभक्ती प्रदीप भाऊ, त्यांची उपस्थिती. त्यांनाही नारदाच्या गादीवरून साष्टांग करून आहे. माऊली गायत्री युट्यूब चॅनल धनाजी भाऊ, त्यांची उपस्थिती. त्यांनाही नारदाच्या गादीवर साष्टांग. मी ज्ञानीवंत आहे, मी अधिकारी महात्मा आहे, मी पंडित आहे, महापंडित आहे, शास्त्री आहे म्हणून नाही. अंतकरणामध्ये प्रेम आहे म्हणून या लोकांनी येतात. त्यांच्या सगळ्यांच्या पायावर साष्टांग करून मला बुद्धी देणार आहे. साधू संत महात्म्यांचं माझ्यावर जसं कृपाशीर्वाद झालेलं आहे, माझ्या गुरूंचं माझ्यावर जसं उपदेश झालेलं आहे, तसं अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण परम भाग्यवान आहोत. कशावरून परम भाग्यवान आहोत म्हणतो मी? ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी निमित्ताने ज्ञानोबरायांच्या महाद्वारामध्ये आणि आता
750 वर्ष झालं ज्ञानोबरांची महाजयंती झाली. अनेक गावामध्ये दिंड्या निघाले, अनेक गावामध्ये सप्ते आहेत. ज्ञानोबा म्हणजे साधारण नव्हते. झाला त्यांना त्रास, त्यांच्या एवढा त्रास कोणाला झाला नाही. विचार करा, ज्ञानोबा नसले असले तर आज आपण भजन करत नव्हतो, मंडप नसतो, कीर्तन नव्हतं. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबरायांचा अधिकार किती मोठा आहे सांगता येत नाही. ज्ञानोबरायांचा अधिकार अनेक संतांनी ज्ञानोबरायाला उपमा दिलेले. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मरते ज्ञान देव तुम्हाचे. ज्ञानाचा देव म्हणणारे, ज्ञानियांचे राजे असणारे ज्ञानोबराया. बरं, तुकोबरायाच म्हणले असं नाही, म्हणजे जनाबाईने तर वेगळं रूप निर्माण केलं. आमच्या नाथ बाबांनी म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबराया. सगळ्यांनी उपमा दिलेले. जनार्दन स्वामीचे 3 शिष्य होऊन गेले. रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एकनाथ जनार्दन. बघा, 3 शिष्यापैकी एका शिष्यानं ज्ञानोबरायांचं वर्णन केल्यानंतर ते आरतीमध्ये आपण म्हणता, आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविते साधू संत मन विजला. आरती ज्ञानाचा राजा आहे असं आरती रामा जनार्दन महाराजांना लिहिलेले. ज्ञानोबरायांचा अधिकार लहान नाही, ज्ञानोबरायांचा अधिकार फार मोठे. बघा, ज्ञानोबरायाला आता सहज वारकरी लोकांनी एक फोन केलते. 750 वर्षामध्ये जयंती असल्यामुळं 11 किलो सोन्याचं कळस आपण करू. काय ज्ञानोबरायांची ख्याती, काय ज्ञानोबरायांच्या नावामध्ये ताकद आहे. 11 किलो नाही, 21 किलो सोनं जमा झालं. आता या काळात 1,20,000 रुपये तोळा. 21 किलो किती पैसे होता. लोक म्हणतात वारकरी लोकांना जेवायला नाही, आमचा बापच आहे श्रीमंत. काय करे, ज्ञानोबरायांच्या महाद्वारामध्ये काय सोन्याचा झाला त्यांना करा. ज्ञानोबरायाने श्रीमद भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, ते कळालं नाही. म्हणजे ज्ञानोबरायाने आपल्या हाडाला घासून
ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केलेला आहे. ग्रंथ साधारण नाही. जर जगायचं असेल, आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, आपल्या घरामध्ये आनंद व्हावा असं वाटत असेल, तर ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात ठेवत जा. बघा तुम्ही आज घरात ठेवा, पुढच्या वर्षी पर्यंत मी सांगल तसं काहीच नाही. 5 मिनिटं काढा, जास्त नाही ज्ञानोबा राहायचं. जीवनाचं कल्याण होऊन जाईल. ज्ञानोबाचं ग्रंथ स्नान केल्याबरोबर पुढे ठेवायचं. फक्त 1 पेज, जास्त नाही बरं का. 1 पेज म्हणजे 1 पान ज्ञानोबांचं. ज्ञानेश्वरी वाचून काढा. बघा भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माय बाप, नारळाच्या गाडीवरून उभा टाकून सांगतो, इमानदारीनं सांगतो, मरेपर्यंत ज्ञानोबाईंनी आपल्या संग राहणार एवढी ताकद ज्ञानेश्वरी ग्रंथ. अहो परम पूज्य गुरुवर्य सद्गुरु ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे चैतन्य महाराज देगलूरकर एक शब्द बोलतात. अरे जगायचं जर असेल, या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, या जीवनामध्ये आनंद भोगायचा असेल, ज्ञानेश्वरी आणि गाच्याशिवाय पर्याय नाही. एकानं म्हणलं महाराज आम्हाला वाचिता येत नाही, काय करा वाढली माणसं. अरे नको एवढे वाचिता तुला. ज्ञानेश्वरी ग्रंथ काढ आणि नुसतं बोट फिरव. काही ताकद असेल ज्ञानेश्वरीवर बोट फिरवत, तर महात्म्याने सांगितलं, बोट फिरवत असताना माझ्या ज्ञानोबाईने ज्यांना वाचिता येत नाही त्यांनी बोट फिरवतात, त्या बोटाला स्वतः ज्ञानोबाई हाताने धरतात आणि तेव्हापर्यंत नेतात. एवढी ताकद बघा. मी कधी सांगत असतो, तुमच्या घरात भांडण असेल, गल्लीत भांडण असेल, गावात भांडण असेल, गावकीत भांडण असेल, 50 वर्षापासून भांडण मिटत नसेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ काढून बघा. त्याच्यातलं 1 ओळी आहे, माझ्याकडून लिहून घ्या आणि दररोज 108 वेळा ते म्हणा आणि 108 दिवस त्याचं चिंतन करा. 50 वर्षाचं भांडण एका क्षणामध्ये मिटून जाईल. एवढी ताकद आहे. प्रत्येक ओळी कोणत्याही माझ्याकडून लिहून घ्या. दररोज आपण म्हणतात, पण आपल्याला माहिती नाही. जे कळांची एवढी ताकद या ओळीमध्ये. दररोज 108 वेळा एकच ओळी म्हणा तुम्ही. एकच ओळी 108 वेळा आणि 108 दिवस म्हणा. बघा जर नाही जर फरक पडलं, मरेपर्यंत मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. एवढी ताकद. लबाड बोलत नाही. ज्ञानोबाईंची कृपा फार झाली, साधारण नाही. अजून माझे गुरुदेव सांगतात, परम पूज्य सद्गुरु अंबादास महाराज संस्थेचे अधिपती असणारे कालिदास बाबा, त्यांनी परवा सांगून गेले, हो आपण दररोज जर पारायण करत असताना जर आपल्या जीवनामध्ये संकट आलं, जर आपल्या जीवनामध्ये जर एखादा होऊ येते गोष्ट आलं, काय करावं आपल्याला सुचत नाही, काय करावं आपल्याला कळतच नाही, त्यावेळेस त्या ग्रंथाच्या जवळ जाऊन त्या ग्रंथावर डोकं ठेवायचं, ज्ञानोबाईच्या आणि ग्रंथाला उघडायचं. उघडल्याबरोबर आपल्या उजव्या पानावर आपल्याला जे संकट आहे त्याचं उत्तर मिळत असते. एवढी ताकद करून बघा तुम्ही. आणि ज्यांना वाचायचं आहे जीवनामध्ये, ऐका बरं, ज्यांना जीवनामध्ये वाचायचं आहे त्याने ज्ञानेश्वरी वाचावं, आणि ज्यांना वाचायचं नाही त्याने ज्ञानेश्वरी वाचत जाऊ नका. ज्ञानोबराया फार हो पुण्या अधिकारामध्ये ज्ञानोबराया, त्यांनी ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून 27 अभंगाचा हरिपाठ तुमच्या आमच्यासाठी लिहिलेला आहे. बघा महात्म्याने परवा दर्शन सांगत असताना डोळ्यात पाणी आलं. हो
ज्ञानोबराया निवर्ती दादा सोपान काका मुक्ताबाई या लोकाला या समाजाने जवळ घेतलं नाही. मायबापानं जाऊन पाया पडतात काही करा, आमच्या लेकराला तुम्ही जवळ या, जातीत या, स्वीकार करा. नाही घेत नाही आम्ही. काय घेत नाही? नाही म्हणत तू संन्यास घेतल्यानंतर कुणाच तो संसार केलेले म्हणून जन्माला आले, जवळ येऊ नको तो. नाही हो, माझ्या गुरुनं मला सांगितलं म्हणून. नाही मला कोणता गुण आहे आम्हाला माहित नाही, कसला गुण आहे आमच्या शास्त्रामध्ये बसत नाही. जा बाजूला. मग काहीतरी असेल ना त्याच्यासाठी. हो त्याने म्हणलं जा शुद्धीपत्र आणा. मग त्यांनी असणारे गेले. पैठणला गेल्यानंतर मोठी पगडी संघावर बसले. कोणा तुम्ही? आम्ही विठ्ठल. पण कशासाठी आला? काय नाही म्हणलं, माझ्या लेकराला लोकांनी जाती घेत नाही. जाती घेत नाही कशामुळे? असं संन्यास घेतलं होतं. माझ्या गुरुला आज्ञा दिली, पुन्हा संसार केलो. आणि संसार झाल्यानंतर परपंच झाल्यानंतर 4 मुलं जन्माला आले. नाही हो, काहीतरी असं आहे. करतोस का? करायला तयार आहे. काय नाही म्हणलं, तुमच्या लेकराला जर जाती घ्यावा असं वाटत असेल त्या लेकराचे मायबाप जीव द्यावा लागल, ध्यान पराचित करावं लागल, इंद्रायणीमध्ये ध्येय टाकावं लागल. हो म्हणलं टाक. हा देतो मी पत्र. घेऊन गेल्याच्या नंतर रुक्मिणी माता, ज्ञानोबा, निवर्ती दादा, सोपान, मुक्ताबाई सगळ्यांनी असताना बाप गेल्यानंतर विचारलं रुक्मिणीनं, का हो आलात तुम्ही? हे चल आपण सिद्धेश्वरच्या मंदिराला गेल्याच्या नंतर महादेवास म्हणजे पुढे गेल्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना रुक्मिणी विचारते, का हो आपल्या लेकराला जवळ घेतो म्हणजे काय या लोकांनी? असं ऐकल्याबरोबर डोळ्यातून पाणी ढसा ढसा गळायला लागलं. बघा असं सांगतात, त्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पाणी आणले नव्हते, डोळ्याच्या अश्रूनं पाणी अभिषेक. का रडता हो? काय म्हणले का रडता? मला सांगा, मी आहे की काय नाही म्हणलं. आपल्या लेकराला या लोकांनी जवळ येण्यासाठी आपल्या दोघांना जीव द्यावा लागत. जीव का रडता तुम्ही? चला आपल्या लेकराला या लोकांनी स्वीकार करतात ना, मग आपण जीव देऊ. चला एक काम करा, चला तुम्ही घरात झोपले. गेल्यानंतर विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आपल्या लेकराला आपण घासवरून जेवू घालू. पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. मुक्ताबाई येऊन म्हणतात, आई आज कोणतं सण आहे ग? गोड पदार्थ चालू आहे आपल्या घरात. कशाचं सण नाही? काय आहे आज? बाळा सांगतो तुला नंतर. बघा बसवले आणि आपल्या हाताने माईबापाने घास भरवतात लेकराला. भरवत असताना आईचं मन असते हो, बाप कस तर दाडून बसल मध्ये. आईचे अश्रू थांबत नाही, चालू आहे, डोळ्यातून पाणी चालू आहे. ज्ञानोबा विचारतात, का रडता तुम्ही? तुमचा रडणं आम्हाला वेगळं वाटायला लागलेलं आहे. आई का रडता? बाळा काय नाही, तुम्ही जेवण करा, पोटभर जेवण करा. मनामध्ये म्हणता, उद्या लेकराला आम्ही बघत नाही, उद्या लेकर आम्हाला दिसत नाही. आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांचं कसं होईल? या लेकराला कोण जवळ येईल? लहान लहान चिमुकली बाळगणारे 4 वर्षाची मुक्ता, 6 वर्षाचा सोपान, 8 वर्षाचा ज्ञान, 10 वर्षाचा निवृत्ती आहे. अरे आम्ही असताना या लोकांनी मारायला लागले आमच्या लेकराला. आम्ही गेल्याच्या नंतर कसं होईल आमच्या लेकराचं? देवा
सिद्धेश्वरा सांभाळून घे बाबा. चौघाला जेव वाढले, जेव वाढून झोपवले. झोपवल्यानंतर रात्री 12-1 वाजता उठले. उठल्याच्या नंतर दोघं निघाले. बाप मन घट केलेले का आपला अश्रू दाखवायचं नाहीये. मनामध्ये रडायला लागलेले बापानं. रुक्मिणी पुढं जात मागे येते. निवर्तीला उठवलेले. निवर्ती मी चाललो. कुठं जाता बाबा? नाही रे, गावाला निघालो. गावाला? कोण्या गावाला जाता बाबा? या रात्री. बाळा 3 लहान बाळ आहेत. तू यांचा मायबाप आहे, सांभाळून घे. मग कुठं जाता सांगा ना मला. ज्ञानोबा उडतो. दादा काय म्हणतात मायबाप? गावाला जातात. आता तर गावाहून आलेत ना, कुठं जातात? ज्ञानोबा निवृत्ती विधी अवस्थाला जाते रे. त्याला काही माहिती नाही. पण एक काम कर बाळा, या 2 लहान बाळाला सांभाळून घे. मुक्ता आणि सोपानाला सांभाळून घे. असं म्हणून दोघाला झोपू घालतात आणि पत्र ठेवतात आणि जातात इंद्रायणीमध्ये आपलं जीव देतात. दिवस निघाल्याच्या नंतर त्यावेळेस निवासाला उडतात. पत्र बघतात. आई वडील निघून गेले. डोळ्यातून पाणी चालू आहे, बोलता येत नाही. अनुभव उठून बघतो. दादा रडायला काय झालं रे दादा? डोळ्या अरे रडायला कोण मारलं तुला? कुठे गेले आई बाप आपले? कुठे गेली आई? सांग ना बाबा, कुठे गेले सांग ना. पत्र दिल्यानंतर ज्ञानोबरायांनी वाचन करून रडतात. मुक्ताबाई म्हणतात डोळे पुसत, दादा का रडता? आई कुठे गेली सांग बरं मला. गावाला? कोण्या गावाला गेली? चल मला बी नेऊन सोड. नाही मुक्ता म्हणून येतच. कसं सांगावं? कोण्या गावाला गेली? त्या गावातून गेलेल्या गावातून पुन्हा माणूस येत नाही. या गावाला गेली सांगता येईल का? रडायला लागले. 4 भावंड मिठी मारून रडतात आणि ते पत्र नेऊन जे अधिकारी पंडित आहे त्यांना दाखवतात. बघा अरे हे पत्र असेल पण तुम्हाला अधिकार नाही. जातीकडे अहो आम्हाला जाती येण्यासाठी आमच्या मायबापाने त्याग केलेले या नाही यात नाही. जातीकडे बाजूला. गावात येऊ दिलं नाही. गावच्या बाहेर असणार परमकोटी करून जगायला लागले. अरे भीक मागल्यानंतर पण भीक दिलं नाही. काय अन्याय असत. आज माझ्या ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये बघा 20 लाख लोक. कोणी उपाशी नाही बाबा, कोणी उपाशी नाही, कुठेही नाही. अहो ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं तर जेवणार, पण ज्यानं चोरी करायला येतो तेही पडवून. काय ज्ञानोबराची ख्याती असते. त्या काळामध्ये ज्ञानोबरांनी भिक्षेला गेल्यानंतर कोणीतरी चोरून जर पीठ दिलं, जाता जाता बघा इकडे मधुकरी मागायला काय तुझ्या पीठ आहे. पीठ आहे तुला कोण दिलं? काढता येईल आपणाला. लाकूड काठी घ्यायचं, शिवायचं नाही ज्ञानोबरायला का बाटून जाता. असं काटकानं त्याची जोडी खाली टाकायची. टाकल्यानंतर ते मध्ये पीठ हो आणि असं बुडाला टोचून काटकानं असं जोडी उघड करायचं आणि पीठ सगळं खाली पडलं तर त्या लाकडाने असं मातीमध्ये पीठ काढून टाकायचं म्हणजे खाता येऊ नये. काय अन्याय असतो, किती त्रास असतो त्या ज्ञानोबा. आज 21 किलो सोनं घेऊन काय करणार आहे? कोणासाठी? आज त्यांच्या ज्ञानेश्वरी एका ओळीवर अजून कोणाला कळालं नाही ज्ञानेश्वरी आणि कळणारही नाही. मला असं वाटते कोणालाच कळालं नाही, कोणाला कळत सुद्धा नाही. एका ओळीवर लोकांनी पीएचडी केले. पीएचडी करून मोठ्यांच्या गाड्यामध्ये फिरायला लागले. एवढी ताकद ज्ञानोबराय मध्ये. खायला मिळालं नाही ज्ञानोबरायला.
मुक्ताबाई मध्ये दादा मायबाप जाऊन 10 दिवस झालं. अरे पोटात काव 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 करतात. काहीतरी जेवायला बघ. जाऊन आणा. तर मी जाऊ का पीठ मागायला. ज्ञानोबाईने जोडी घेऊन जाता. तुरांपेक्षा देही माय. कोण आहे? विज्ञान आहे. कशाला? भिक्षा मागायला. लाज वाटत नाही रे तुला? संन्याशाच्या पोरातून घरासमोर येतोस. जा अजून जगायला लाज वाटत नाही. खरं तर तुम्ही मरून गेलेले बरं. जा इथून. माय वंदळभर पीठ द्या. माझी बहीण 10 दिवसापासून रडती. 10 दिवसापासून खाण्यासाठी अन्न नाही. ज्ञानोबाईच्या डोळ्यात पाणी, डोळ्यातलं पाणी पुसत पुसत आनंद वाटलं. मला आता वंदळवर पीठ दिलं तर माझ्या बहिणीचं पोट मी भरवतो. आतमध्ये गेली. चुली मधलं वंदळभर राख घेतली. धुळी टाकली. ज्ञानोबाईच्या डोळ्यात पाणी आलं. काय आमचा जन्म असेल. आम्ही जन्माला आलोच कशासाठी असं वाटलं त्यांना. दुसऱ्या घरी गेले. कुराण एक शांती पुढं पुढं माय वंदळ बरं. चल 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 पुढं 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 पुढं. अरे तुला गेल्यानंतर दंडाधिकाऱ्याला आम्हाला शिक्षा देतो. हो पुढं वंदळ बरं. अरे तुला शिवल्यानंतर शिवणं होईल आम्हाला. मरून द्या. तुला कोण अधिकार द्यायला भीक मागायला? भीक मागायला कुठं अधिकार लागतो का? लेटर आणावं लागते का? माझी बहीण रडायला लागली. आई पाया पडतो द्या. बर पाया पडतो. घरात नाही बाहेरचं चालते का? बाहेर आले. तिकडे इकडे बघितली. 3 वाटातली माती घेतली. ज्ञानोबाईच्या झोळीत टाकली. जा. अरे तुम्ही अन्न खायच्या लायकीचे नाही. मातीच खा. कसं वाटलं असं ज्ञानोबाईला? एखादा कोणता महाराज जर घरी आला बस म्हणत नसतो तर राग येतो. जलंबर आपल्या घरी येत नाही. तिसऱ्या घरी गेले. त्या बाईने शिव्या दिली. गोट्यातलं शेण घेऊन ज्ञानोबाईच्या झोळीत टाकली. जाय तू. मारली. ज्ञानोबाईने बघितले जगून काय करावं. काय करून मिळेल बरं असते. इंद्राणीच्या जवळ गेले. आता उडी मारणार. जीव देणार. पुन्हा आठवण आले. आईनं सांगितले ज्ञाना मुक्ताईवर भाग सांभाळून घे. तुझा दादा विदेही अवस्था होणार आहे. त्याला काहीच कळणार नाही पण तू सांभाळावं लागल. सोपानाला पुन्हा आठवण आली. पुन्हा आले. आल्यानंतर मुक्ताबाईनं बघते रडते. म्हणते दादा हे निवर्ती दादा बघ. अरे 10 दिवसापासून उपाशी आहे मी. तुला काळजी नाही पण माझ्या ज्ञान दादाला किती काळजी आहे बघ. झुळीमध्ये काहीतरी घेऊन आले. दादा माझ्यासाठी रडत नव्हतं रे मी. मायबाप गेल्यानंतर घरामध्ये जी बहीण असते ती आई असते. तुमची आई आहे मी. अरे माझ्यासाठी नाही हे तुमच्यासाठी. बसा जेवायला रे. म्हणजे आता ना तुम्हाला भरवतो. बसा जेवायला. 3 पत्रोळ्या वाढली. निवर्ती दादाला बसवली. सोपानाला बसवली. ज्ञानदादा आल्यानंतर म्हणते ज्ञाना दादा काढ झोळीतलं बस जेवायला. मी वाढवतो. आज बरोबर ज्ञानोबाईने कडून मिठी मारली. मुक्ते काय जेवण करून ग आपण. लोकांनी माती टाकलं आपल्या झोळीत. शेण टाकलं. आपली लायकी नाही म्हणे अन्न खायची. काय जगूता. रडत असताना मुक्ताबाईनं बघितले. डोळे पुसले. गेल्याच्यानंतर पैठणचे लोक कोण आहे तुम्ही? कुठून आला? आळंदी. कशाला आला? शुद्धीपत्र घ्यायला. कोणाचे लेकर? विठ्ठल पंथाची. अरे संन्यासाचे पोरं. आता शास्त्राच्या युद्ध होईल काय जमत नाही. का जमत नाही? ज्ञानोबाईने का जमत नाही? थोडं असते ना. सांगितलं बरं नाही म्हणायला लागलं. तुझं नाव काय? ज्ञानदेव. ज्ञानाचा देव कोण ठेवला तू? ज्ञानाचा देव म्हणून तुला माई बापाने ठेवला. वा ज्ञानाचा देव आहेस म्हणे तू. वा 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 वा. बरं इतर रेडा आहे रेडांच्याकडं. त्याला मी ज्ञानदेव म्हणतात. आणि ते तू एकच आहोत का? हो.
ते मी एकच आहे, त्याचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. असं आहे का? पण त्याला मारल्यानंतर तुला मार लागल का? लागल की. साबू खांदे त्या रेड्याला मारायला लागले. रेड्याला मारत असताना ज्ञानोबाच्या पाठीवर वळ उमटायला लागले. मुक्ताबाई जाऊन पायाला धरतात. महाराज, बाबा, ओ महाराज, मारू नका ओ रेड्याला. ते रेड्याला मार खात नाही, माझ्या दादाच्या पाठीवर वळ उमटायला लागले. बघा हो बघा. याच्या बापानं बांगलादेशला गेलता, काहीतरी विद्या शिकून आलेली आहे ती पोराला शिकवले पाहिजे बापाने. हो आम्हाला माहित आहे. अरे त्याच्यात तुझ्यात फरक नाही, पण तू वेदाचे मंत्र म्हणतोस, पण तसं या रेड्याने वेदाचे मंत्र म्हणाल का? म्हणायला की रेड्याच्या समोर गेले ज्ञानोबाई, हात जोडले आणि रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. अरे तुझ्यात माझ्यात काहीच फरक नसेल तर ऋग्वेदामधला एक मंत्र म्हणून राहील. बघा, हात ठेवल्याबरोबर रेडा असणारा, म्हशीचं पोरगं असणारा, बद्ध असणारा, काहीच न करणारा त्या रेड्यानं 4 वेदापैकी ऋग्वेद अवघड आहे त्याच्यातलं मंत्र म्हणायला लागलं. वैश्यपुत्र मुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती पैसणी. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला. सगळ्या त्या ठिकाणी पंडित महापंडित असणाऱ्याचा गर्व चिरलो. अरे रेडा आपण सांगल्यानंतर माणसं म्हणायला तयार नाही, आणि यानं सांगलं तर रेडा म्हणायला लागलेले. साधारण बोल नाहीये. सकाळचं लोटांना घातले आणि ते पत्र घेऊन निघाले. जात असताना एका झाडाखाली एक महात्मा बसलेले, पांढरी दाढी आहे, नको वाढलेले, त्याचे केस असं जमिनीला टेकलेले, दाढी हातभर दाढी आहे. हो, ते सूर्याप्रमाणे तेज आहे. डोळे झाकलेले, ऐकटांग अंग करून तपाला बसलेले, जमिनीपासून असं 4 फूट उंच आहे, टेकड नाही, आणि समोर असं मेलेले प्रेत पडलेले. 4 भावंड जाताना मुक्ताबाई म्हणते, दादा याच्या गावात का लाकडं नाहीत का मेलच्या माणसाला जाळायला? काय नाही म्हणलं, हे लोक पण मेलेली इथं टाकली. विचारा म्हणजे राखणदार होतं, विचारलं, मामा हे मेलेले तिथे बसले ना ते महाराज, मग हे मेलच्या लोकाला उठवते. बरोबर, किती दिवसाला उठवते? सांगितलं, कधी महिना, कधी 3 महिने, कधी 6 महिन्याला उठवते. 4 वर्षाची मुक्ताबाई बसाव का? मेलच्या लोकाला उठवायला 6-6 महिने लागते का? त्यांना म्हणला, येडी उठता तर येते की मेलचे कसं उठतात? त्यांना 6 महिन्याला पहिला उठते. येडायच म्हणलं, आता उठितो. दादा त्या पांढरी दाड्यावाल्या महाराजाला पटकन होती बाई बोलायला. लय अभिमान आले. उठू काय मी मेलच्या लोकायला? ज्ञानोबाई म्हणतात, मग ते आपलं काही दाखवलं जाऊ नये, अभिमान वाटतो. नाही दादा, त्याचा अभिमान घालवण्यासाठी आपल्याला दाखवावं लागेल. तुझी मर्जी, तू का कोणाचं ऐकलीस का आतापर्यंत? मेलेलं पुत्र होत, घेतली मुक्ताबाई, फिरवली. ए बापू, तुझ्या मार्गाचं घर माहित असलं तर नीट घरी जा, कोणाच्या घरी जाऊ नको, मार खाची म्हणजे का फेकू दे. मेलेलं पुत्र जसं पळालं तसं बसले. आता उठून बसलेले एकामेकाला म्हणतात, काय तू कधी गेलतास? मी परवा गेलतो बाबा. तू गेलतास? म्हणजे मेल ते कोणाकोणाला माहितच नाही की उठले आणि ते जपातून बाहेर आलं. शिष्याला विचारलं, काय रे कोणी मेल नाहीत का? भरपूर मेल ते महाराज. मग 4 भावंड आलते बघा पोरं, त्याच्यात एक पोरगी लय फटकळ होते, 3च उठली. 3 उठली कोण? काय की मुक्ता ज्ञाना सोपानीवरती. असं आहे का? बरोबर, उठले मेल त्या लोकांना. मी 1400 वर्ष जगलो, मला 6 महिने लागतात उठवायला. असं किती दिवस? 4 वर्षाची पोरी 3 उठली.
मुलीला जाऊन भेटलेलं बरं. बर एक काम करा, मी पत्र लिहतो, जाऊन त्याला द्या आणि माझा निरोप कळवा. असं 1400 वर्ष जगलेलो महाराज तुम्हाला भेटा या लागलेलं आहे. म्हणजे वजनात जावं, मोठेपणात जावं. घेतले कागद लिवायला बसले, पण काय लिहावं? पुढच्या माणसाचं नाव लिवायचं आहे, पण अगोदर श्रीमान लिहा. श्रीमान म्हणजे मोठा. मोठा म्हणाल तर माझ्यापेक्षा मी 1400 वर्ष जगलो आणि ते नुसतं 4-5 वर्षाचे पोर आहेत. आता मोठं म्हणून कसं लिहावं? बर लहान म्हणून लिहावं. तर मी 6 महिन्याला उठीत होतो, त्यांनी झटक्यात उठली. आता मोठं लिहावं का लहान लिहावं काहीच कळालं नाही. यानं नुसतंच पाठवून दिलं, जा. शिष्याने गेले, बघितलं निवृत्ती झाल्याने काही बी नाही. ज्ञानोबाईने घेतले, काही बी नाही. सोपा दादा कोण असते, काही बी नाही. मुक्ताबाई मागं पुढं बघितलं, कोण दिसायला, दादा कोणाचं कागद आहे? सांगितलं चांगदेव महाराजाचं. ते वाढल्या दाढीवाल्याचं तिथं तब्बला बसलेलं. हा त्या महाराजात तसं म्हणजे लय मोठा महात्मा आहे. मोठा महात्मा आहे, चांगदेव महाराज म्हणतात. 1400 वर्ष जगले म्हणतात ना. हा 1400 वर्ष जगले. 1400 वर्ष जगून अजून अक्कल आली नाही. कोरा दिसला, अजून त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. मागं पण सगळं कोरच आहे त्याला. तसं म्हणून आपण लहान आहोत आपण. बरोबर म्हण. मग ज्ञानोबरायला निवृत्ती झाल्याने सांगितलं, ज्ञाना अरे 1400 वर्ष जगलेला आहे, आता त्याला अजून काय लिहायचं कळत नाही, त्याला अक्कल लिहून दाखव. ज्ञानोबरायने तेवढ्याच पानावर 65 ओव्या लिहले. त्या ग्रंथाला म्हणतात चांगदेव 65. दाखवलं. मला असं वाटते चांगदेव महाराजाला खरंच अक्कल नव्हती. एक 2-4 पानं तर पाठवली असते की. एकच पान पाठवून गेलं म्हणजे त्याच्यामध्ये किती मावले? 65 ओव्या. 2-4 जर पाठवून गेला असं तर कमीत कमी 200 ओव्या तर मावत होती. म्हणजे ज्ञानोबरायने दिल्यानंतर ते जाऊन बघितलं आणि त्या ओवीचा अर्थच कळाला नाही. एकाच ओवीचं सांगितलं, मी भेटायला येऊ लागलो, चला. जिवंत वाघावर बसले, जिवंत सर्पाचं चापून घेतले, 1000 शिष्य मंडळीला घेतले आणि आकाश मार्गाने निघाले. निघाल्यानंतर त्यांनी दिवस निघालं, जात घासत पडक्या भिंतीवर बसवली. भिंत पडकी होती, भिंतीवर बसलेले. कोणतर सांगितलं, निवृत्ती चांगदेव महाराज भेटीला यायला लागलेले. निवृत्ती दादाने म्हणतात ज्ञानोबाला, ज्ञानोबा मोठा माणूस येत असताना आपण पुढे गेलो तर बरं असते. आणि वाघावर बसून यायला लागलेले आकाश मार्गानं 10,000 शिष्य मंडळी घेऊन, सर्वांचं चापून घेऊन. बरं 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 बरं. ज्ञानोबरायला सांगितलं, ज्ञानोबा आपण पुढे जाऊ. ज्ञानोबरायला कळालं अजून त्याचा अभिमान गेला नाही. ज्ञानोबरायने त्या पडक्या भिंतीला आदेश दिला, भिंती माय मोठा माणूस यायला लागलेले, मला घेऊन चलतोस का? पडलेली भिंत आकाश मार्गानं उठली आणि सण पडायला लागली. सांग्या बघितलं चांगदेव महाराजांना, बघितल्याबरोबर खाली उतरलं, लोटांगण घातलं. भ्रांती संपली, अभिमान गेला आणि क्षमा मागितलं, मला जवळ घ्या तुम्ही. बघा परम पूज्य गुरुवरी सद्गुरु गाथा मूर्ती चंद्रशेखर बाबाने एक वाक्य बोलले. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायने एकच शब्द बोलले भिंतीला, तर पडक्या भिंतीनं ऐकलं. आणि ज्ञानोबरायने रेड्याला एकदाच बोलले एकच शब्द, तर रेड्याने ज्ञानोबरायचं ऐकलं.
माणसासाठी ही माणसं ऐकत नाही म्हणून 9036 श्लोक लिहावं लागलं ज्ञानोबरायला. तरी लोक ऐकायला तयार. काय आपलं फुटकं नशीब असेल बघा. जन्माला येऊन जर ज्ञानेश्वरी वाचत नसेल मायबाप जनावराप्रमाणे. ऐका माझं ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात. आता काळ विचित्र निघालेले. जगायचं असेल जन्माचं सार्थक कधी निघून जाता पत्ता नाही आपल्याला. आज मी कीर्तनामध्ये उद्याची गॅरंटी नाही, कोणाचीच नाही. आम्ही बघता बघता 2 ऍक्सिडेंट आता बघितलो. येता आत्ता येता बघितल्यानंतर डोळ्यात पाणी. आपलं जे असलं काही दिवस तुम्हाला वाटत असलं कीर्तन करायची लई मजा आहे. काहीच नाही. घरी येत असताना कुंकू पुसून येत आली. घरी जाजो कोणा घरचे लोक झोपत नाही. म्हणजे मुलगी आली जाजो कोणा झोपत नाही. 3 वाजो कोणा बाबा कधी येतात, पप्पा कधी येतात, पप्पा कधी येतात. का दररोज बघतात ना. तिच्यासाठी नाही द्यायचा भरवसा. म्हणून मायबाप ज्ञानेश्वरी आणि गाता घरात ठेवा. कमीत कमी 5 अभंग आणि 5 होया म्हणजे ज्ञानोबरायचं म्हणून. एवढा त्रास ज्ञानोबरायला झाला पण ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढे साधारण नाही. असं करता ज्ञानोबरायने ज्ञानोबरायचं प्रेम किती बघा. एक दिवस देव रडायला लागले. देव रडत असताना रुक्मिणीने विचार केला देवाला, हे देवा कारण तर तुम्ही देवाने सांगतात रुक्मिणी सगळे भक्त आले पण मला सखा आला. तेवढ्या म्हणजे माझ्या ज्ञानोबरायला बघल्याबरोबर जग अनंत ब्रह्मांडाचा नायक देवच मला खाली उतरून ज्ञानोबरायला गळा मिठी मारतो. ज्ञानोबा अरे का उशीर लावलास रे तू. जीवन जगावं मायबाप. आपण गेल्यानंतर कमीत कमी 4 लोकांच्या डोळ्यात पाणी. जब हम पैदा हुए हम रोए तो जगा से. अरे ऐसी करके करके चलो हम चले तो जग रोए. अहो आपण नंतर घरातले रडतील, गलीतले रडतील, गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले रडतील. अहो घरचे सूर्य धारे रडतील, घरचे जवळचे पाचशे रडतील, मित्र रडतील, बाप रडल. पण ज्ञानोबराय गेल तेव्हा जगाचा बाप रडत होता. काय ख्याती असतो, काय विकार असतो. त्रास झाला त्यांना भरपूर. ज्ञानोबराया विचारता देवा का रडता तुम्ही. तुला बघायला तुझ्याशिवाय मला करमत नाही. पण देवाने विचारतात ज्ञानोबा तुला माझ्याशिवाय करमते का, मी आवडतो का. त्यावेळेस ज्ञानोबराया रडत म्हणतात देवा तुम्ही आवडता. तुमच्या एवढं आवड कोणाची नाहीये. माझ्या जीवापेक्षा जास्त तुम्ही आवडता. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा तुझ्या नवाईन जा. देवा भाऊ आवडशील जीवा, जीवापेक्षा भाऊ आवडणार असं ज्ञानोबरायने देवाला म्हणतात. आणि त्याच पंढरपूर मध्ये आपल्या कर्नाटकामधून एक बाई निघाली. पंढरपूरला निघाल्याच्या नंतर तिची बहीण विचारली आका कुठं चालले तू. सांगितलं पंढरपूरला. पंढरपूरला पंढरपूरला काय सांगितलं बहीण पंढरपूरला देव आहे. देव आहे कुठून आला कसा आहे असं दोघांचं संवाद होत असताना ज्ञानोबाईने ऐकले आणि पहिल्या चरणामध्ये निघून
मरुळा धरणू घे मरुळाने कुर्ल्यावानी केस असे बरं का. देव कसं त्याचे केस कुरळे आका लय गोड आहे म्हणे देव. हो फार गोड आहे. दोघांचं संवाद आहे. हो गुरुजी तुम्ही फार भाग्यवान आहात. कशामुळे दररोज तुम्ही ज्ञानोबारायांच्या जवळ असता, दररोज तुम्ही ज्ञानोबारायांची सेवा करता. माझं म्हणणे हो देवाची सेवा केल्यावर देव भेटेल याची गॅरंटी नाही, पण देवाच्या भक्ताची सेवा केल्यावर घरी येऊन आपलं काम करत एवढी गॅरंटी हो समजा साधारण नाही. आणि इथले कार्यकर्ते म्हणजे फार भाग्यवान होते. माहित आहे हो बरेच जण देणगी दिलेले आहेत. भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ज्यांनी पंगत दिले, ज्यांनी या ज्ञानोबाच्या सत्याला देणगी दिले, भगवान पांडुरंगाची नाही ज्ञानोबाची शपथ घेऊन सांगतो मरेपर्यंत कधी तुम्हाला कमी पडू देणार नाही एवढी ताकद ज्ञानोबाच्या विचार करा ना. 11 किलो सोनं करायचं 21 किलो जमा झालं. कोण कोण किती किती दिले पताच नाही. महाद्वारामध्ये सोन्याचं झाड आहे. काय कमी पडणार आहे आपल्याला. ज्ञानोबाची सेवा ज्ञानोबाची त्या बाईनं संवाद करत असताना देवांचं स्वरूप सांगितलेलं. देव कुरळ्या वाणाचे म्हणजे कुरळे केस. एका ठिकाणी कृष्ण चरित्रामध्ये आपण सांगत असता काल्याच्या कीर्तनामध्ये एका म्हातारीने जात असताना भगवंताने रांगायला लागले. रांगत असताना असे कुरळे केस होते आणि त्या बाईनं बघितले. आणि बघितल्याच्या नंतर त्या बाईनं दुसऱ्या एका बाईला विचारते आणि त्या विचारत असताना ज्ञानोबारांनी ऐकले. ज्ञानोबारांनी एका ठिकाणी लिहून ठेवले सावळ्या वाणाचा बाई सावळ्या वाणाचा किती सुंदर आहे, किती चांगलं आहे, किती चांगलं आहे. अमोघाच्या दुसऱ्या चरणात
लोकांनी त्याने म्हणाले चलवण म्हणजे चांगलं कन्नड शब्द सगळ्याला पाठाही माहित आहे. देव कसं छान आहे बरं का. राजस कुमार मदनाचा देवाचं रूप गोडे किती गोडे. रामायण काढून रामायणामध्ये असं घटना आलेले असं म्हणतात भगवंताने वनवासाला गेल्याच्या नंतर 88 ऋषी मुनीला असं वाटलं आपण देवाकडे जायचं. दुसऱ्याने विचारलं कसं का जायचं. अरे आपल्याला लग्न करून घ्यायचंय. त्याने म्हणलं कसं लग्न आता आपलं वय झाले आपल्याला पोरगी कोण देते. कुठं जायची गरजच नाही रे. देवाच्या पायाला दगड लागलं तर बाई होते म्हणून मग काय करायचं दगड घेऊन जाऊ देवाच्या पायावर ठेवून ती बाई झाली की लग्न करून घेऊन जाऊ. सगळ्यांनी असं दगड घेतली. जशी बायको पाहिजे तसं दगड घेतली. पांढरी पाहिजे तर पांढरी काळी पाहिजे तर काळी बारीक पाहिजे तर बारीक जाड पाहिजे दगड घेऊन गेल्याच्या नंतर देवाने बघितलं. देवाला कळालं हे लोक कसे बघा जन्म गेला परमार्थ करण्यामध्ये शेवटच्या टप्प्याला संसाराची इच्छा म्हणून यांची इच्छा नाहीच व्हावं. भगवंताने आपलं रूप असं दाखवल्यानंतर भगवंताला बघितल्यानंतर त्या ऋषी मुनीनं बोलणंच वेगळं करून टाकले. काय त्यांना म्हणायचं होतं देवा हे दगड घ्या आणि याच्या बायका करून आम्हाला द्या असं म्हणायचं होतं. पण देवाच्या रूपाला बघलं ते म्हणजे देवा आम्हाला बायका करून घ्या. देवाने म्हणले या अवतारात नाही एक वचनी एक बारी एक पत्नी आहे. या अवतारामध्ये आम्हाला काय करता येत नाही. पुढच्या अवतारामध्ये मी करेन. बघा पुढच्या अवतार कृष्णाच्या अवतारामध्ये असणारे भगवंताने त्याच ऋषी मुनीला असणारे बायका केले. गोपिकाच्या रूपाने असणार देवाला 16,108 बायका भगवंताने अशा पद्धतीने म्हणजे देवाचं रूप असं गोड आहे. सुंदर ते ध्यान त्याने अंतःकरणातून पंढरपूरला जातात. गेल्यानंतर देवाला डोळे भरून बघतात आणि बघल्याबरोबर येत असताना गुरुजी डोळ्यात पाणी येते. हाडमासाचा वारकरी असला पाहिजे बरं का डुप्लिकेट नाही. वारीला जाते घरी फोन लावते असला वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी येईना का धड तिथं राहते पण सगळं चिट घराकडे राहते. म्हैस दूध दिली का नाही हिनं नीट वागली का नाही तसं नाही. ज्यांना हाडमासाचा वारकरी देवाला डोळ्यात पाणी देवा झालं रे आता दर्शन झालं बघितलं तुला तू बोलून घेतलं तर राहिलो तर येईल बाबा. का देवाच्या तुळशी माळ गळा गळ्यामध्ये तुळशीच्या माळे असावं. बघा मराठवाड्यामध्ये एक महात्मा होऊन गेले परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु वैकुंठवासी मारुतीराव महाराज दत्तापूरकर त्यांचं कीर्तन चालू होतं आणि PSI येऊन बसत ते अधिकारी रागिष्ट माणूस रागिष्ट त्याला बघलं की सगळं फिरवावं आणि त्यांचं कीर्तन ऐकायला ते आले. लोक म्हणजे होते लय मोठा महात्मा लय मोठा महात्मा लय मोठा महात्मा बघा मला कसला महात्मा आहे म्हणून येऊन पुढं बसले. पुढं बसल्यानंतर लोक म्हणजे यानं उभं तर आलं महाराज काय तर बोलन महाराजाला ये वाकडं बोलत मग कसं होईल. बसल्यानंतर महाराजांचं कीर्तन चालू झाल्याच्या नंतर महाराजांनी सहज बोलायला लागले. सगळ्यांनी ऐकणारे ऐका आणि मला उत्तर द्या. पंढरपूरला माणसं जातात का जनावर. लोक म्हणजे माणसं जातात. बरं कीर्तनाला येणारे माणसं का जनावर. म्हणजे माणसंच माणसं. मग तुम्ही माणसं का जनावर. ते म्हणजे माणसं. गळ्यामध्ये माळ घालणारे माणसं का जनावर. माणसं साहेब गळ्यात माळ घालणारे माणसं का जनावर.
काय म्हणजे माणसं तुमच्या घरात आहे का? मग तुम्ही माणूस का जनावर? लोक म्हणजे उभं म्हणलं माणूस. पहिलाच अर्ध्या डोक्याचा म्हणाला काय काय म्हणते काय म्हणणं? गळ्यात माळ कोणाच्या लागते? माणसाच्या. तुमच्या आहे का? नाही. मग तुम्ही कोण? तुमच्या तोंडानं सांगा मी काय म्हणलं. कीर्तन झालं. सगळे बसलेले म्हणजे काहीतरी भांडण करते बाबा लय रागी. त्या साहेबांनी उठून महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज आतापर्यंत मी होतो जनावर, आता तुम्ही एक काम करा, माळ घ्या माझ्या गळ्यात टाका आणि मला माणूस बनवा. लोकांनी टाळे वाजले. माळ घेतलं. पण ऐका महाराज, लोक मला लय रागिष्ट म्हणतात. मी रागिष्ट, मी पोलीस खात्यात लाव, पण माळ घालताना विचार करून घाला. काय काम? काय नाही म्हणलं, माझ्या अगोदर तुम्ही म्हणायचं नाही, माझ्या अगोदर तुम्ही म्हणायचं नाही, माझ्या मातीला तुम्ही यावं लागते तर माळ घाला. महाराज म्हणजे चिंता करू नको, कधी मी मग तू गेल्यावरच जातो. ताकद आहे माळेमध्ये बरं का. आणि त्या साहेबांनी गेले, महाराज गेले, माती झाली. गेलं की 3 दिवसाला महाराज असं त्यांच्या जीवन चरित्रामध्ये माळ ताकद आहे. इथं केवढ्या जण गळ्यात माळ आहे का? वरी करा माळकरी लोक. बरे दिसले आपली पार्टी बरे. अजून कुठं तर फिरलं तर जाईल ना. तुम्हाला माळेचे 3 कारण सांगतो. ज्याच्या गळ्यामध्ये माळ राहते मेल्यानंतर त्याचं देह पवित्र का? मेल्यानंतर तोंडामध्ये गडबडीत म्हणतात की बघा तुळशीचं पान म्हणतात की नाही. कसं का? शरीर पवित्र होण्यासाठी हे देह बरं का. मग तिच्यासाठी गळ्यामध्ये जर माळ राहिली कोण काढतील का? किती सोनं राहू द्या काढून घेतात. घेतलं की नाही? मी बघितलो एका बाईनं नवरा मिळता, नवरा मिळले की तिनं जवळ गेली. हो कोणी नव्हतं. टप 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 पोटातली गळ्यातली काढून घेतल्यानंतर नंतर रडायला सुरुवात केली. पहिला रडला तर ते काढून घेता येईल. सगळे लोक आले की त्याला बेंचीला बसली. 100 एकर कमाई करता पण गडबडीमध्ये कानामध्ये तसं राहून गेलं. म्हणजे बाली होती तिच्या कानात काढता काना तसं राहून गेलं. तिने रडण्यामध्ये म्हणते काय सांगू माझ्या मालकानं कीर्तनाला गेलं तर पायामध्ये जोडा कसा शोभत होता की. काय चांगले चांगले कपडे दिसत होते की. गळ्यामध्ये ताई चमकत होत की. हाताने कानामध्ये कसं बाले चमकू लागलेत की. सगळं काढून घ्या. सगळे काढून काय माळ राहते. माळ पवित्र माळ राहते. स्नान करत असताना या जीवनामध्ये आल्यानंतर 108 तीर्थाचं स्नान करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. 108 तीर्थ करून माळ घाला. माळेवरचं पाणी जर आपल्या शरीरावर जर पडलं तर दररोज 108 तीर्थाचं स्नान केलेलं पुण्य आपल्या शरीरामध्ये पडतं. म्हणून माळ घाला. डॉक्टर लोकांना विचारा, इथे आले की डॉक्टर विचारा
त्वचा रोग होऊ नये असं वाटत असेल तर माळ घाला. त्वचा रोग माळ केल्याला त्वचा रोग होतच नाही, पण ते तुळशीची असावं आणि यानं नुसतं रोगासाठी टाकणारा नसावा. असे 3 फारे येतात. जन्माचं सार्थक करून घ्या, कारण माळकरी पांडुरंगाला फार आवडतात. म्हणजे दुसरे बी आवडतात असं माझं म्हणणं नाही, आवडत नाही असं नाहीये, पण माळकरी फार आवडतात. का? देवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळी येतात म्हणून देव सुंदर दिसतो. छलो वाणू पंढरीला या छलो वाणू. अभंगाचे 2 चरण झाले आणि करेक्ट 9 वाजले. शेवटचं परमान होईल, कीर्तनाला पूर्ण Thank you.